तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। दरम्यान एक रिक्षा देखील पाण्यामध्ये बुडाली। सुदैवाने चालकाला लगेच रिक्षातून बाहेर काढण्यात आलं, त्याची सुटका करण्यात आली। ठीक आहे। अंधेरी सबवेमध्ये आपण पाहतोय अरे बघा ना, मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामुळे सबवेमधून प्रवास करू नका असं वारंवार सांगितलं जातंय। मात्र एक रिक्षावाला तरीही या सबवेमधून गेला, पाण्याच्या प्रवाहामध्ये तो अडकला। सुदैवाने त्याची सुटका यामधून करण्यात आलेली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, कशा पद्धतीने रिक्षा चालकाची सुटका करण्यात आली? मुंबईत मागील 2 दिवसापासून जोरदार पाऊस कोसळतोय। रात्री देखील जोरदार पाऊस झाला होता आणि परिणामी अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। मात्र याच परिसरातून जे वाहतुकीसाठी जो मार्ग वापरला जातो, अनेक रिक्षा चालक त्या ठिकाणी हे धाडस करत असतात की पाण्यातून देखील मार्ग काढायचा। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ज्या पाण्यामध्ये त्यांनी रिक्षा टाकली आणि ती रिक्षा त्या पाण्यामध्ये अडकली। मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला आणि मग त्याने कशी तरी आपली सुटका करून घेतली। मात्र रिक्षा तो त्या पाण्यामध्ये सोडून बाहेर निघाला। मात्र नंतर जसं पाणी ओसरलं त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणची जी रिक्षा आहे ती पाण्यातून बाहेर काढली। मात्र वाहतूक पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जातं की सबवे जेव्हा पाणी साचलेलं असतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वाहतूक करू नये, त्याची बॅरिकेडिंग देखील केलेलं असतं। मात्र नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आणि त्यामध्ये रिक्षा बुडाली होती। त्यानंतर त्या रिक्षा चालकाची सुखरूप सुटका यातनं करण्यात आली।